नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय ढोक। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वर्ग 10वा विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 3 उपयोजित इतिहास यापैकी भाग 2 आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलाय भाग 1 मध्ये आणि यापुढील जो भाग आहे तो भाग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भाग 2 मध्ये। यामध्ये आपला मुद्दा सुरू होतो तो म्हणजे 3.3 पासून उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ। आपण उपयोजित इतिहास कशाला म्हणायचा हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलाय, आपण पाहिलाय तेव्हा की उपयोजित इतिहास कशाला म्हणायचं। आता आहे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ। या उपयोजित इतिहासासोबत वर्तमान काळाचा संबंध कसा येतो या संदर्भातली माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। इतिहासाचा दैनंदिन व्यवहारात उपयोग काय, तर प्रश्न पडतो विद्यार्थी मित्रांनो की इतिहास हा जो विषय आहे हा विषय आपण अध्ययन करत असताना बघतो की भूतकाळात घडलेल्या घटनांच्या संदर्भात आपण त्यामधून इतिहासामधून अध्ययन करत असतो किंवा अभ्यास करत असतो। मग दैनंदिन व्यवहार करत असताना, दैनंदिन जीवन आपलं जगत असताना यामध्ये इतिहास या विषयाचा आपल्याला कसा उपयोग होतो। भूतकाळामध्ये मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमानात अस्तित्वात आहेत। भूतकाळामधील मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात आहेत। आता मूर्त आणि अमूर्त म्हणजे काय? मूर्त म्हणजे ज्याला स्पर्श करू शकतो, ज्याला आपण टच करू शकतो। मग त्या ऐतिहासिक वास्तू असेल, वस्तू असतील, ऐतिहासिक स्थळं असतील, चित्र असतील, हस्तलिखित असतील, म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकतो ते मूर्त। आणि अमूर्त म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, म्हणजे त्या कालखंडातली जी पारंपरिक भाषा होती किंवा जी परंपरा होती, जे कौशल्य होते, हे झाले अमूर्त। ते आजही अस्तित्वात आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्या मनात एक आदर असतो, कुतूहल असते, आत्मीयता असते। त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपण समजून घ्यावा असं आपल्या मनाला वाटत असते, कारण त्याची निर्मिती ही आपल्या पूर्वजांनी केलेली असते। म्हणजे जे काही आपल्याला दिसते हे सर्व, मग ते मूर्त स्वरूपातले असो किंवा अमूर्त स्वरूपातले असो, या अस्तित्वाबद्दल किंवा या अवशेषांबद्दल आपल्या मनात मात्र एक कुतूहल, एक आत्मीयता असते, कारण त्याची निर्मिती ही आपल्या पूर्वजांनी केलेली असते। आणि हे जे अवशेष आहेत, जे मूर्त आणि अमूर्त अवशेष आपल्याला दिसतात, हीच आपली ओळख असते, कारण आपल्या त्या पूर्वजांच्या पराक्रमाचं, कौशल्याचं किंवा त्यांच्या कार्याचा त्या अवशेषाच्या माध्यमातून आपल्याला आढावा येत असतो। त्यामुळं तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्याचं संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते। मग भूतकालीन जे मूर्त आणि अमूर्त अवशेष आहेत, हा जो सांस्कृतिक वारसा आहे याचा आपल्या पिढीला आणि आपल्या पुढे येणाऱ्या पिढीला, आपल्या पिढीला किंवा पुढच्या पिढीच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्याचं संवर्धन करण्याची आवश्यकता विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी निर्माण होते। आपल्याला त्याची गरज वाटू लागते, कारण त्या सांस्कृतिक वारसा हा पुढील पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजे, कारण आपल्या पूर्वजांचे पराक्रम, आपल्या पूर्वजांचं कार्य हे पुढील पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्याकरिता त्याचं जतन करून संवर्धन करण्याची आवश्यकता आपल्याला वाटू लागते। मग उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते। या उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून आपलं जे अवशेष आहे, जे इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातले जे सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन आपण करू शकतो आणि त्यामुळं व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होत असतात। मग आता ह्या संधी कशा निर्माण होतात? उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून आपण मूर्त आणि अमूर्त स्वरूपांचं सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन कसं करू शकतो? तर विद्यार्थी मित्रांनो, हे जतन करत असताना त्याची जी डागडुजी करायची असेल किंवा त्याचं जे व्यवस्थापन करायचं असेल, त्या ठिकाणी आपल्याला व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होत असतात। मग त्या ठिकाणी पर्यटक येत असतात, त्या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे व्यवसाय मिळत असतात। हा मुद्दा आपण पुढे बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आलाय आपल्याला पुढे, जेव्हा व्यवसायाच्या संधी निर्माण होत असतात त्यामध्ये मी स्पष्टपणे तुम्हाला सांगणार आहे। थोडक्यात इतिहासाच्या आधारे वर्तमानाचं यथायोग्य आकलन आणि भविष्य काळाचं दिशादर्शन
असं उपयोजित इतिहासाचं एकंदरीतपणे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वर्णन करता येते. म्हणजे उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला रोजगाराच्या संधी मिळतात, आपल्याला व्यवसायाच्या संधी मिळतात आणि वर्तमान काळासोबत म्हणजे आज जे आपण वर्तमानात जीवन जगत आहोत या जीवन जगण्याची किंवा मानवाची जी जडणघडण आहे वर्तमानातली याचा संबंध सरळ हा उपयोजित इतिहासासोबत येतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 3.4 मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल ते म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. आता आपला जो वारसा असतो ऐतिहासिक वारसा हा दोन प्रकारचा असतो. यामध्ये एक सांस्कृतिक आणि दुसरा असतो नैसर्गिक वारसा. तर मग या सांस्कृतिक वारशाचं आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे. यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे सांस्कृतिक वारसा. हा वारसा मानवाने निर्माण केलेला असतो आणि तो दोन प्रकारामध्ये आपल्याला दिसून येतो. एक म्हणजे मूर्त आणि दुसरा म्हणजे अमूर्त. अशा दोन प्रकारचा हा सांस्कृतिक वारसा असतो. यामध्ये मूर्त सांस्कृतिक वारसा मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय. मूर्त म्हणजे काय. मूर्त म्हणजे ज्याला आपल्याला स्पर्श करता येतो, ज्याला आपण टच करू शकतो त्याला आपण मूर्त असं म्हणत असतो. मग या मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये काय येते तर प्राचीन स्थळं असत. त्या कालखंडात जे प्राचीन स्थळं होती ही प्राचीन स्थळं, त्या ठिकाणी वास्तू असतील, हस्तलिखित असतील, शिल्प असतील किंवा चित्र असतील इत्यादींचा समावेश हा मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये होत असतो. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आहे तो म्हणजे अमूर्त सांस्कृतिक वारसा. या अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये काय असते तर पहिले तर अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे काय ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, ज्याला आपण टच करू शकत नाही त्याला आपण अमूर्त म्हणत असतो. मग यामध्ये काय आहे मौखिक परंपरा आहे. मौखिक सांगण्याची पद्धती म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरा आणि ती मौखिक परंपरा वापरत असताना त्यासाठी जी उपयोगात आणलेली भाषा आहे ती भाषा हे येते अमूर्त मध्ये. मग पारंपरिक ज्ञान असेल, परंपरेनुसार चालत आलेलं असेल, एका पिढीनं दुसऱ्या पिढीला दिलेलं, त्याचबरोबर त्या काळचे म्हणजे सण समारंभ साजरे करण्याच्या ज्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी होत्या आता यालाही आपण स्पर्श करू शकत नाही म्हणून हे अमूर्त आहे. मग सण समारंभ कशा पद्धतीने साजरे केले जायचे, धार्मिक विधी कशा पद्धतीने साजरे केल्या जात असे, कला सादरीकरणाच्या पद्धती होत्या, विशिष्ट पारंपरिक कौशल्य होते. अशा परंपरा, कौशल्ये इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह किंवा गट हे सर्व येते विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे अमूर्त वारशामध्ये. म्हणजे अमूर्त वारसा ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही आणि या सर्व बाबी त्यामध्ये आपल्याला बघता येतात. विद्यार्थी मित्रांनो याचाच दुसरा भाग आपण पाहतोय तो म्हणजे नैसर्गिक वारसा. पहिला बघितला आपण सांस्कृतिक वारसा, आता बघतोय आपण नैसर्गिक वारसा. निसर्गातील जैववैविध्याचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केलेला आहे. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो जैववैविध्य निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे जे जीव आहेत, जे जीवजंतू आहेत त्या जीवजंतूंचा विचार हा नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केला गेलेला आहे आणि याचे 3 भाग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केलेले आपल्याला दिसतात. या ठिकाणी तुम्हाला चित्र सुद्धा दिसत असेल. त्यामध्ये आहे प्राणी, दुसरा आहे वनस्पती सृष्टी आणि तिसरा आहे त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर का पाहिलं तर प्राणी आहे, वनस्पती सृष्टी आहे आणि त्यांच्या अस्तित्वासाठी परिसंस्था निर्माण केलेल्या आहेत, भूरचनात्मक वैशिष्ट्ये आहे. तर परिसंस्था हा शब्द तुम्हाला कळला असेल असं मला वाटते. तरीही मात्र तुम्ही विज्ञानात शिकता बघा इकॉलॉजी, इकोसिस्टम म्हणजेच परिसंस्था म्हणजेच त्यांची जी अन्न घेण्याची पद्धती आहे. कारण एक प्राणी हा दुसऱ्या प्राण्याला खात असतो, मोठा प्राणी छोट्या प्राण्याला खातो आणि अशा प्रकारे आपली उपजीविका भागवत असतो आणि अशा प्रकारे ही जी प्रोसेस आहे, ही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया नियमितपणे त्या ठिकाणी चालत असते विद्यार्थी मित्रांनो. आणि हाही नैसर्गिक वारसा आपण जपला पाहिजे, त्याची जपवणूक झाली पाहिजे. या संदर्भात मोठमोठे उद्यानं सुद्धा आपल्या देशामध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्या उद्यानांमध्ये जर पाहिलं तर बरेचसे प्राणी सुद्धा असतात आणि या प्राण्यांचं संरक्षण सुद्धा त्या ठिकाणी केलं जाते. विद्यार्थी मित्रांनो पुढील पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणं आवश्यक आहे. म्हणजे आपला हा जो वारसा आहे हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो जर पुढील पिढीपर्यंत पोहोचायचा असेल तर त्या वारशाचं जतन करणं आवश्यक आहे. युनेस्को या नावाची एक जागतिक संघटना आहे. ही संघटना काय करत असते तर ही संघटना यांनी एक नियमावली जाहीर केलेली असते.
की ज्या नियमावलींच्या माध्यमातून जो आपला ऐतिहासिक वारसा आहे, हा वारसा जर त्यांच्या निकषामध्ये बसत असेल तर त्याची त्या स्थळाची किंवा त्या युनेस्कोच्या या पुढील पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचं जतन होणं आवश्यक आहे. कारण आपला वारसा हा पुढील पिढीपर्यंत जर पोहोचला पाहिजे तर तो वारसा, आपला ऐतिहासिक वारसा हा सुरक्षित राहिला पाहिजे, त्याचं जतन झालं पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे, याची आवश्यकता निर्माण होते. आणि युनेस्को या नावाची जागतिक संघटना आहे विद्यार्थी मित्रांनो. या जागतिक संघटनेला काय केलेलं आहे की काही दिशादर्शक तत्व त्यांनी सांगितलेली आहेत. ही संघटना जागतिक स्तरावर अशा प्रकारची यादी एक जाहीर करत असते की ज्या ऐतिहासिक स्थळाची त्यामध्ये नोंद केली जाते किंवा त्यांना जागतिक दर्जाचा वारसा असा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त होतो. त्या अनुषंगानं युनेस्को ही जागतिक दर्जाची संघटना असून यांनी एक दिशादर्शक ठरवलेला असतो आणि काही निकष ठरवलेले असतात आणि या निकषाच्या माध्यमातून ते त्या स्थळाची निवड करून मग त्याची नोंद ते जागतिक वारसा या यादीमध्ये करत असतात. आता युनेस्कोची जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत आपल्या देशातलं जर पाहिलं तर बरेचसे ठिकाण आहेत. तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्यावर जर पान उघडून बघितलं तर त्या ठिकाणी बरेचसे आपले म्हणजे सांस्कृतिक वारसा आहे, नैसर्गिक वारसा आहे, या सर्व संदर्भातली यादी आपल्या देशातले बरेचसे ठिकाणं त्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहे. परंतु युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश विद्यार्थी मित्रांनो करण्यात आला, तो म्हणजे 2012 मध्ये. हा पश्चिम घाट कुठे आहे तर हा पश्चिम घाट आहे सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाट रांगांमध्येच आहे. म्हणजे सातारा जो जिल्हा आहे, या सातारा जिल्ह्यातील जो कास पठार आहे हा पश्चिम घाट रांगांमध्ये आहे असं या ठिकाणी म्हणजे सांगितलं गेलेलं आहे की 2012 मध्ये पश्चिम घाट याची नोंद जागतिक वारसा यादीमध्ये करण्यात आलेली आहे युनेस्कोच्या माध्यमातून. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. आता या ठिकाणी भरपूर मोठी यादी, तुम्ही जर पुस्तकात बघितलं तर तुम्हाला खूप मोठी यादी त्या ठिकाणी दिसेल आणि मला तेवढी यादी किंवा तेवढ्या यादींचे पिक्चर तुम्हाला दाखवणं शक्य होणार नव्हतं. त्यामुळं मी 1 किंवा 2 असे पिक्चर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. यामध्ये जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेली परंपरा त्यापैकी आहे कुटियट्टम, केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे ही. या परंपरेचा समावेश जागतिक वारसा यादीमध्ये करण्यात आलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारतातील जागतिक वारसा स्थळ सांस्कृतिक. आता सांस्कृतिक मध्ये काय, सांस्कृतिकची यादी पण खूप मोठी आहे, तुम्ही बघा पुस्तकांमध्ये. मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण दाखवू शकणार नाही, परंतु तुम्ही त्या ठिकाणी बघा. मी 1-2 चित्र तुम्हाला या ठिकाणी म्हणजे आता अजिंठा लेणी आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर वेरूळची लेणी आहे आणि ही अजिंठा आणि वेरूळची लेणी या ठिकाणी बघा तर याचं सुद्धा त्या जागतिक वारसा यादीमध्ये नोंद झालेली आहे आणि जागतिक वारसा यादीमध्ये यांची नावं जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे जागतिक दर्जा या ऐतिहासिक वारशाला आपल्याला मिळालेला आहे, हे सांस्कृतिक मधला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर आपण पाहिलं तर भारतातील जागतिक वारसा स्थळे नैसर्गिक. मग नैसर्गिक वारसा स्थळे आपल्या देशातील कोणकोणते या जागतिक यादीमध्ये आलेले आहेत तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिलं दिसत असेल ते म्हणजे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. बघा, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी उद्यानाचे 2 पिक्चर मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरं आहे पश्चिम घाट, ज्याबद्दल आताच आपण बघितलं की 2012 मध्ये याचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये युनेस्कोनं केलेला आहे. तो हा आहे पश्चिम घाट सातारा जिल्ह्यामधला आणि कास पठाराच्या रांगा या पश्चिम घाटामध्ये झालेल्या आहे. आपण या ठिकाणी बघू शकता त्याचं चित्र. असे 2 चित्र मी या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे सर्वांना की तुम्ही पुस्तकातलं जर पाठ वाचला आणि त्यामध्ये जर यादी बघितली तर ती यादी तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल, ती वाचा आणि थोडी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. परीक्षेमध्ये सुद्धा या संदर्भातले काही प्रश्न येत असतात, म्हणजे जोड्या लावण्याच्या संदर्भात ते विचारतात त्या ठिकाणी, किंवा एखादी रिकामी जागा सुद्धा त्यावर येऊ शकते. तर ते जर तुम्ही वाचलं तर तुमच्या सोयीचं होईल. विद्यार्थी मित्रांनो सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचं प्रमुख अंग आहे. मग हा जो सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा आहे या वारशाचं व्यवस्थापन करणं
हे उपयोजित इतिहासाचं प्रमुख अंग आहे. प्रमुख अंग आहे म्हणजेच काय, मग याचं जतन करणं आलं, याचं व्यवस्थापन करणं आलं, त्याचबरोबर त्याचं संवर्धन करणं आलं. मग त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. मग अशा पद्धतीनं उपयोजित इतिहासाचं हे प्रमुख अंग आहे. या वारशाचे जतन आणि संवर्धन भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्वी खाती करत असतात. हे जे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळ आहेत आपले, यांचं संवर्धन करण्याचं काम म्हणजे भारत सरकारचं पुरातत्व विभाग आणि त्याचबरोबर प्रत्येक राज्य शासनाचं पुरातत्व खातं याचं संवर्धन आणि जतन करण्याचं महत्वाचं कार्य करत असते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, ही संघटना सुद्धा हे जे आपले सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे स्थळ आहेत यांचं जतन करण्याचं काम करते, संवर्धन करण्याचं महत्वाचं काम करते. हिला शॉर्ट फॉर्म मध्ये इंटॅक असं नाव दिलेलं गेलेलं आहे. हिला इंटॅक म्हणून ओळखते. आता यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी अनेक विषयातील तज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. कारण हे जे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा आहे, हे वारसा स्थळ यांचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तज्ञ मंडळीची गरज पडते. संबंधित स्थळाच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचं काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. म्हणजे जे संबंधित स्थळ आहे यांचा सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव महत्वाची सर्व समाजमनामध्ये निर्माण करण्याचं महत्वाचं काम हा उपयोजित इतिहास विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी करत असतो. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीनं करत असतो मग हा उपयोजित इतिहास हे कार्य कशा पद्धतीनं करतो, तर प्रकल्पांतर्गत वारसा स्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. प्रकल्पांतर्गत म्हणजे प्रकल्प राबवला जातो. जे वारसा स्थळ आहे मूळ पद्धती, मूळ भूमिकेत आहे, म्हणजे जो मूळ परिस्थितीमध्ये आहे, त्या मूळ स्वरूपाला कुठलाही बदल न करता त्याचं जतन आणि संवर्धनाचं काम. आता उदाहरणादाखल एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला असेल, तो पडला असेल आणि त्याचं जर संवर्धन करायचं असेल तर त्या ठिकाणी जो किल्ला आहे त्या किल्ल्याचं जे मूळ रूप आहे, म्हणजे ज्या ठिकाणी पडला असेल किंवा आता बऱ्याच वर्षानंतर किंवा याच्यानंतर आपण बघतोय 16व्या शतकातील ते किल्ले आहेत. आज त्याची परिस्थिती कशी झाली आपल्याला माहिती आहे आणि त्याचं जर आपल्याला संवर्धन करायचं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला डागडुजी करावी लागेल. परंतु त्याचं जे मूळ स्वरूप आहे, या मूळ स्वरूपाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता, म्हणजे त्यामध्ये बदल न करता त्याचं संवर्धन करण्याचं काम या उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून शक्य व्हायला लागलंय. विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक समाजाची घडण म्हणजे त्या ठिकाणचा जो स्थानिक समाज आहे, त्या जे ऐतिहासिक स्थळ किंवा ऐतिहासिक वारशाचं स्थळ ज्या भागामध्ये असेल त्या ठिकाणचा स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्या पुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, त्या ठिकाणचे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या समोर असलेली कोणती आव्हानं आहे, त्यांची मानसिकता कशा पद्धतीची आहे, स्थानिक लोकांच्या अपेक्षा कशा आहेत, या संदर्भातला आढावा सुद्धा या माध्यमातून घेता येतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे सांस्कृतिक वारसा स्थळाचं जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचं नियोजन त्या ठिकाणी करता येते. म्हणजे ते जे सांस्कृतिक वारसा स्थळ आहे ज्या भागामध्ये आहे त्या भागातील जे स्थानिक लोक आहे, कारण त्यांचं म्हणजे इमोशनल अटॅचमेंट त्या स्थळासोबत झालेलं असते, कारण त्या परिसरातले असते, त्या परिसरातल्या त्या स्थळांबद्दल इत्थंभूत माहिती त्यांना असते, त्या गोष्टीचा संपूर्ण इतिहास त्यांना माहित असते. आणि आपण त्या ठिकाणी काही जे आपण कार्य करत असतो नूतनीकरणाचं किंवा तिथं डागडुजी करण्याचं, त्या माध्यमातून त्यांच्या कुठल्याही भावना दुखावल्या जाऊ नये या गोष्टी यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचं नियोजन सुद्धा या माध्यमातून करता येते. चौथा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते. मग तो जो प्रकल्प आपण राबवलेला आहे म्हणजे त्या ऐतिहासिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याचं जे महत्वाचं कार्य आहे, तो जो प्रकल्प सुरू केलेला आहे या प्रकल्पामध्ये त्या ठिकाणची जी स्थानिक मंडळी आहे या स्थानिक मंडळींना सुद्धा त्या प्रकल्पामध्ये सहभागी करून घेता येते. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणं शक्य होते. म्हणजे जे स्थानिक लोक आहेत, परंपरागत त्यांच्यामध्ये जे कौशल्य आहे त्या कौशल्यांना अधिक प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांची निर्मिती त्या ठिकाणी ते लोक करू शकतात आणि या संदर्भातलं नियोजन आपल्याला या माध्यमातून करता येते. आता महत्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो प्रश्न सुरुवातीलाच पडला होता की हा इतिहास आपल्या वर्तमान काळाशी याचा संबंध कसा आहे किंवा या इतिहासाचं उपयोजन आपण कशा पद्धतीने करत असतो, कारण आपल्या प्रकरणाचं नाव आहे ते म्हणजे उपयोजित इतिहास. तर संबंधित व्यावसायिक क्षेत्री म्हणजे
कोणाला वाटत असेल की इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकत नाही, परंतु हे चुकीचं आहे. इतिहासाच्या माध्यमातून व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुम्हाला रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. आता पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणं ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते, परंतु तुम्हाला त्या इतिहासाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ज्या संबंधित क्षेत्रामध्ये तुम्ही जाता आहात त्या क्षेत्रामध्ये जात असताना त्या घटनेच्या संदर्भात इत्थंभूत माहिती तुम्हाला असणे या ठिकाणी अपेक्षित असते, म्हणजे इतिहासाचं ज्ञान असणे या ठिकाणी अपेक्षित असते. मग आता पहिली व्यावसायिक क्षेत्र यामध्ये जर आपण पाहिलं तर आहे संग्रहालये आणि अभिलेखागार. म्हणजे संग्रहालयांमध्ये आणि अभिलेखागारांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकतो, या माध्यमातून आपल्याला व्यवसाय मिळू शकतो. त्याचबरोबर ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करणे. आता जे ऐतिहासिक स्थळ आहे या ऐतिहासिक स्थळांचं जतन करणे आणि संवर्धन करणे, याचं जतन करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मनुष्यबळ लागत असतो, त्या ठिकाणी आपण रोजगार उभा करू शकतो किंवा इतरांना आपण रोजगार त्या माध्यमातून देऊ शकतो. म्हणजे या इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला मिळकत होऊ शकते, आपल्याला रोजगार मिळू शकतो. तिसरा महत्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो पर्यटन आणि आतिथ्य. आता पर्यटनाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर आपल्या देशातल्या ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत किंवा आपला जो ऐतिहासिक वारसा आहे, मग त्यामध्ये शिवाजी महाराजांचे किल्ले असो, तिथे राजस्थानमध्ये जर का आपण गेलो तर त्या ठिकाणी त्यांचे किल्ले असतील, इकडे जर आपण पाहिलं ताजमहाल आहे, दिल्लीचा किल्ला आहे, आग्र्याचा किल्ला आहे. हे जे ऐतिहासिक वारसे आहेत या ऐतिहासिक वारशांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर त्या ठिकाणी पर्यटक येत असतात, वेगवेगळ्या राज्यांमधून येत असतात, वेगवेगळ्या देशांमधून येत असतात. मग हे पर्यटक आल्यानंतर आपण म्हणतोय की अतिथी देवो भव. अतिथी हा कसा असतो, देवाप्रमाणे असतो. आपण त्याला आपल्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याकडून जेवढी सेवा देण्याचं काम होते तेवढं करत असतो, परंतु या माध्यमातून आपल्याला मिळकत सुद्धा विद्यार्थी मित्रांनो होत असते. तो पर्यटक जर विदेशातून येत असेल तर त्यांना प्लेन न येण्यासाठी जो खर्च लागलाय, तिकिटाचा खर्च त्याला आलाय, तिथून ऑटोने तो हॉटेलपर्यंत जातो, त्या ऑटोवाल्याला त्यातून पैसे मिळाले, हॉटेलमध्ये जिथं तो राहतो त्यांना पैसे मिळालेले आहेत, तो चहा नाश्ता जेवण घेतो, याची सुद्धा त्यांना म्हणजे सांगण्याचं तात्पर्य माझ्या काय या माध्यमातून आपण पैसे कमवतो. मग ते जे ऐतिहासिक स्थळ आहे त्या स्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी गाईड असतात, गाईडला सुद्धा पैसे मिळतात, म्हणजे त्यांना सुद्धा रोजगार त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं काही इतिहासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होत असतो. चौथा महत्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये ऐतिहासिक सिनेमा बनवले जातात. म्हणजे ऐतिहासिक सिनेमा बनवत असताना तुम्हाला इतिहासाचं म्हणजे ज्या व्यक्तीवर तो सिनेमा बनवत आहे त्या व्यक्तीच्या संदर्भातला इतिहास संपूर्णपणे माहिती असणं गरजेचं आहे. आणि संपर्काच्या माध्यमातून संपर्क माध्यमे आपण बघतोय, जे संपर्क माध्यम आहेत, न्यूज चॅनल्स आहेत, हे सुद्धा इतिहासामधल्या बऱ्याचशा घटना सांगत असतात. कारण आज घडलेली जी घटना आहे या घटनेचा संबंध भूतकाळात घडलेल्या कोणत्यातरी घटनेसोबत निश्चित असतो आणि हे सांगण्याचं काम ते संपर्क माध्यमे करत असतात. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला या सर्व बाबींचं ज्ञान असणं अपेक्षित आहे. जर त्या पद्धतीचं ज्ञान आपल्याला असेल तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला व्यवसायाची क्षेत्र आपल्याकरिता इतिहास या विषयामध्ये म्हणजे मोकळे आहेत, बरेचसे उपलब्ध आहेत आणि या माध्यमातून आपण आपला रोजगार त्या ठिकाणी मिळवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये दिलेले जे प्रत्येक क्षेत्र आहे या क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. आता सांगितलं तुम्हाला की व्यवसायाचे क्षेत्र भरपूर आहे, परंतु त्याच ठिकाणी कौशल्य प्राप्त मनुष्यबळ कसा पाहिजे असतो, कौशल्य प्राप्त. त्याचं उदाहरण जर झालं तर स्थापत्य विशारद असायला पाहिजे, अभियंता असायला पाहिजे, इतिहासकार असायला पाहिजे, पुरातत्वज्ञ असायला पाहिजे, संग्रहपाल असायला पाहिजे, समाजशास्त्रज्ञ असायला पाहिजे, अभिलेखागार, व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ञ. म्हणजे ही जी यादी आहे ही यादी फक्त एवढ्यावरच संपते असं नाही. याही पेक्षा आणखी यादी आहे की तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला रोजगार हवा आहे त्या क्षेत्राबद्दल म्हणजे त्या क्षेत्राच्या इतिहासाबद्दल तुम्हाला इत्थंभूत माहिती त्या ठिकाणी मिळवावी लागेल आणि ते कौशल्य तुमच्या अंगी असणं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आवश्यक असते. प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं सर्व तज्ञांना पुरेसं ज्ञान असणे आवश्यक असते. मग ते प्राचीन स्थळ असो, वास्तू असो किंवा वस्तू असो, यांची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं ज्ञान या तज्ञांना असणे या ठिकाणी अपेक्षित असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, या उपयोजित इतिहास हे जे कार्यक्षेत्र आहे या कार्यक्षेत्राचा मूळ हेतू काय आहे, तर उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचं प्रबोधन
करणे म्हणजे लोकांमध्ये इतिहासासंबंधी प्रबोधन करण्याचं महत्वाचं कार्य उपयोजित इतिहास करत असतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे आपल्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती करणे. म्हणजे समाजामध्ये जागृती होणं गरजेचं आहे की हा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा माझा आहे, माझ्या पूर्वजांचा आहे, माझ्या पूर्वजांचा हा वारसा, याचं मी जतन केलं पाहिजे, याचं संवर्धन केलं पाहिजे, या संदर्भातली भावना म्हणजे जो समाज आहे या समाजाला जागृत करणे हा एक या उपयोजित इतिहासाचा महत्वाचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने व्यावसायिक आणि उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल या अनुषंगाने म्हणजे आपल्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचं जतन करून आपल्याला व्यावसायिक आणि उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने वाढ करता येईल यावर विचार विमर्श करण्याकरिता हा उपयोजित इतिहास त्या ठिकाणी उपयोगी पडत असतो. इत्यादी गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचं काम उपयोजित इतिहासामध्ये केलं जात असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की उपयोजित इतिहास आपण आजही त्या इतिहासाच्या बळावर वावरतो आहे. आपला वर्तमान हा निश्चितच भूतकाळासोबत जोडलेला आहे. आपण या प्रकरणाच्या माध्यमातून बघितलं की इतिहास या विषयाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी व्यवसायाचे बरेचसे क्षेत्र उपलब्ध केलेले आहेत आणि या क्षेत्रांमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी आपला रोजगार मिळवू शकतो, आपण त्या ठिकाणी व्यवसाय करू शकतो आणि अशा पद्धतीनं इतिहास हा विषय आपल्याला वर्तमानात सुद्धा उपयोगी पडत असतो, आपण त्याचा वापर करत असतो, हे मात्र निश्चित. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे संपूर्ण प्रकरण तुम्हाला समजलं असेल असं मी अपेक्षित म्हणजे असं गृहीत धरतो आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थांबतो. यानंतर आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.